हे सगळे महार बांधव यांना बुद्ध म्हणता येईल का बांधवांनो? की हे घाणघाण शिव्या देत आहेत, एखाद्याच्या अधिकारावर पाय देत आहेत, एखाद्याच्या आयुष्य उद्ध्वस्त करणारे हे महार बांधव हे बुद्धांचे अनुयायी होऊ शकत नाही. बुद्ध वेगळे आणि आजचे हे महार वेगळे आहेत. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही विरोध केला नाही, पण महारांच्या मानसिकतेचा आम्ही विरोध करतोय. आणि असं असताना सुद्धा आम्हाला हिनवलं जातं, तुम्हाला दारुड्या म्हणून हिनवलं जातं, तुम्हाला व्यसनाधीन म्हणून हिनवलं जातं. अडाणी लोक आहेत हे सगळे, अशिक्षित लोक आहेत हे सगळे, अशा पद्धतीनं आम्हाला हिनवलं जाते. आणि आपण देवी देवतांना मानतोय, आपण कोंबडे बकरे कापतोय, आपण अतिशय अज्ञानी लोक आहेत अशा पद्धतीने हिनवलं जातं. आम्ही डोळ्याने बघितलंय की महाराची माणसं कितीतरी कोंबडे बकरे कापतात, महाराचे लोक कितीतरी देवाधर्माला मानतात आणि ते आम्हाला नावं ठेवतात. यावरून लक्षात घ्या की त्यांना 13% आरक्षण एकट्याला खायचंय. सचिन भाऊ साठे हे आपण सर्वांना मार्गदर्शन करतील अशी मी विनंती करतो. सन्माननीय सचिन भाऊ साठे. ज्या महामानवांनी आम्हाला गुलामीच्या जोखंडातून मुक्त केलं आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला, अशा सर्व महामानवांना, राष्ट्रपुरुषांना, राष्ट्रमातांना मी नतमस्तक होतो, त्यांच्या विचारांना अभिवादन करतो. आज नागपूर शहराच्या आणि जिल्ह्याच्या वतीनं आपल्या समाज बांधवांचा एक प्रचंड अशा मोठ्या स्वरूपाचा आक्रोश मोर्चा या जिल्ह्याच्या प्रशासकीय व्यवस्थेवर धडकत आहे. आणि यामधून आपल्या सगळ्यांची मागणी एकच आहे की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. आणि ही मागणी पुढे का आली, या मागणीची इथल्या उपेक्षितांना, वंचितांना गरज का पडली, हा महत्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे. आणि म्हणून माझं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या समाज बांधवांना विनंती आहे, अगदी शेवटपर्यंत माझा आवाज येतोय का? सगळ्यांना आवाज येतोय का? आवाज. आम्ही आता मुंबईला पुण्यातून लहुजी साळवेंना वंदन करून मुंबईच्या दिशेनं आझाद मैदानामध्ये पायी पदयात्रा काढली होती. आणि 24 जूनला आम्ही मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पोहोचलो होतो. हजारो लोक आले होते आणि प्रचंड पाऊस पडत होता, पाऊस. त्या ठिकाणी आम्ही असाच एक ओपन स्टेज बनवला होता आणि अशाच खुर्च्या टाकल्या होत्या. भयंकर पाऊस होता, पण मांगाचा एकही माणूस खुर्चीवरून उठत नव्हता, हलत नव्हता, का आपसात बोलत नव्हता. आणि म्हणून तुम्ही उपवर्गीकरणाच्या चळवळीमध्ये आहात आणि ही चळवळ तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या भविष्यातल्या पिढीसाठी अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून या चळवळीमध्ये सामील होताना मी मांगाच्या मोर्चामध्ये माझं कर्तव्य आहे म्हणून नॉर्मली जाणं अत्यंत चुकीचं आहे. तर ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी बसलेल्या माझ्या माता भगिनी, समाज बांधवांना विनंती आहे की हा विषय गांभीर्यानं घ्या. आजच तुमच्या आमच्या विकासाच्या, प्रगतीच्या मुंडक्यावर पाय देण्यासाठी आपल्यातला एक प्रगत समाज मुंबईमध्ये जमलाय आणि तो शासनाला म्हणतोय की आरक्षण वर्गीकरण करू नका, त्याच्यामुळं सामाजिक ऐक्याला धोका निर्माण होईल, शेड्यूल कास्ट मध्ये फूट पडेल आणि ही सगळी 59 जाती तुटून पडतील. बांधवांनो, हा पोटाचा प्रश्न आहे, पोटाच्या भुकेचा प्रश्न आहे, आमच्या मेंदूच्या भुकेचा प्रश्न आहे. आरक्षण असून सुद्धा आम्हाला संधी उपलब्ध होत नाही, त्याचा हा गंभीर प्रश्न आहे. आणि असं असताना सुद्धा प्रगत जात तुमच्या विरोधामध्ये दंड थोपटून बाहेर पडली. त्यामुळं तुमच्यावर जबाबदारी पडते की प्रत्येकानं या मोर्चामध्ये ताकदीनं आणि मेहनतीनं या ठिकाणी उतरलं पाहिजे. आयोजकांचं मी धन्यवाद देतो की त्यांनी या सगळ्या कष्टातून, मेहनतीतून आणि संघर्षातून तुम्हाला सगळ्याला एकत्रित केलंय. आपल्या सगळ्यांच्यावर चारी बाजूनं मोठ्या पद्धतीचे हल्ले होत आहेत. अण्णाभाऊ साठेंना बदनाम केलं जातंय, लहुजी साळवेंना बदनाम केलं जातंय. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये आमच्यातल्या मातंगानं एकाही शब्दानं वक्तव्य केलं नसताना सुद्धा
हे सगळे महार बांधव त्यांच्यावर केलेल्या टीका टिप्पणीला बाबासाहेबांच्यावर आपण बोललोय असं दाखवून आपल्या आंदोलनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत. आपल्याकडे आता इथं कोणीतरी संविधान घेऊन उभं होतं, इकडं आणते. हे संविधान आहे भारताच्या देशाचं आणि या संविधानानं तुम्हा आम्हाला सगळ्यांना बोलण्याचा अधिकार दिलाय. हे देशाचं संविधान आहे आणि या देशाच्या संविधानानं तुम्हा आम्हाला बोलण्याचा, व्यक्त होण्याचा, आंदोलन करण्याचा, मोर्चाचा, भाषण स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून आम्हाला जी खंत वाटते, आम्हाला जे प्रश्न पडलेत ते आम्ही शासनाच्या दारामध्ये जाऊन भांडतोय. आम्ही शासनाच्या दारात जाऊन भांडतोय आणि शासनाला म्हणतोय की आमचं आरक्षणाचं उपवर्गीकरण करा आणि प्रगत जातींना बाजूला करा आणि अप्रगत जातींना न्याय द्या. हा लढा फक्त एवढाच आहे की 13% आरक्षण असूनही ज्यांचं प्रगती झाली नाही, ज्यांना न्याय मिळाला नाही, ज्यांना अधिकार मिळाले नाही, त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, एवढंच आहे. तरी सुद्धा या संविधानाला, ज्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय, तुमच्या आमच्या सगळ्यांच्यासाठी लिहिलंय, या संविधानाचा विरोध करत आज एक प्रगत जात मुंबईच्या एका ठिकाणी जमून या संविधानाला विरोध करत आहे. तुमचा आमचा आवाज दाबत आहे, आपलं भाषण स्वातंत्र्य हिसकावून घेत आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेत आहे. हे अत्यंत चुकीचं आणि घातक आहे. आणि म्हणून आपल्यासारखा असलेला, आपल्यासारखीच कापड घालत असलेला, तुटलेली चप्पल असलेला माणूस, आपल्या शेजारचा माणूस ज्याला आपण भाऊ मानत होतो, तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या विरोधात उभा आहे. आणि म्हणून माझं तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की या आंदोलनाचं जोपर्यंत शेवट होत नाही तोपर्यंत या आंदोलनातून आपण माघार घ्यायची नाही. हा ठामपणे निश्चय आणि निर्धार तुम्हाला या निमित्तानं करायचा आहे. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही विरोध केला नाही, पण महाराजांच्या मानसिकतेचा आम्ही विरोध करतोय. आमचं बाबासाहेबांच्यावर प्रचंड प्रेम आहे आणि ते कायम राहील, ही गोष्ट या निमित्तानं आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. बांधवांनो, आमच्या चळवळीमध्ये आम्ही कायम आणि कायम यांच्या सोबत राहिलो. आमच्या पोचीराम कांबळेनं बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यापीठाला नाव द्या म्हणून स्वतःच तुकडे करून घेतले, तुकडे. शाहीर विठ्ठल उमप, तुम्हा सगळ्यांना माहित आहेत, शाहीर विठ्ठल उमपांनी त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये, शेवटच्या काव्यामध्ये त्यांना अटॅक आला आणि जय भीम जय भीम जय भीम म्हणत त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. स्टेजवर आयुष्य संपवणारे विठ्ठल उमप हे मातंग समाजाचे आहेत. आणि असं असताना सुद्धा तुम्हा आम्हाला हिनवलं जातं, तुम्हाला दारुड्या म्हणून हिनवलं जातं, तुम्हाला व्यसनाधीन म्हणून हिनवलं जातं. अडाणी लोक आहेत हे सगळे, अशिक्षित लोक आहेत हे सगळे, अशा पद्धतीनं तुम्हा आम्हाला हिनवलं जाते. आणि आपण देवी देवतांना मानतोय, आपण कोंबडे बकरे कापतोय, आपण अतिशय अज्ञानी लोक आहेत, अशा पद्धतीने हिनवलं जातं. आम्ही डोळ्याने बघितलंय की महाराची माणसं कितीतरी कोंबडे बकरे कापतात, महाराचे लोक कितीतरी देवाधर्माला मानतात आणि ते तुम्हा आम्हाला नावं ठेवतात. यावरून लक्षात घ्या की त्यांना 13% आरक्षण एकट्याला खायचंय. आणि जी प्रगती त्यांची झाली ती प्रगती, ते म्हणतात की आमची प्रगती ही बौद्ध धर्मानं झाली. तुम्ही हिंदू धर्मामध्ये अडकलेले लोक आहात, मूर्ख लोक आहात, अशा पद्धतीने आपल्याला हिनवलं जातं. माझं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे की तुमची जर प्रगती धर्मानं झाली असेल, धर्मानं तुम्हाला एवढं मोठं केलं असेल, धर्मानं तुम्हाला पुढे घेऊन गेला असेल, तर मग तुम्ही आरक्षण सोडून द्यायला पाहिजे. हा माझा मुद्दा आहे. आणि मी हे जेव्हा बोललोय तेव्हा आमच्यावर तुटून पडलेत, ते आम्हाला अश्लील भाषेमध्ये शिव्या दिल्या. बांधवांनो, बघा की अण्णाभाऊ साठेंना, लहुजींना शिव्या दिल्या. माझ्यासारख्या या महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांची, दलितांची चळवळ चालवणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला आई बनवून शिव्या दिल्यात. आणि माझं मग मुंबईच्या आझाद मैदानामध्ये भाषणात मी हे सांगितलं की तथागत भगवान गौतम बुद्धांच्याकडे काय होतं? करुणा होती, शांतता होती, समता होती, बंधुत्व होतं, दया होती आणि क्षमा होती.
बुद्धांनी कधीही सांगितलं नाही की कुणावर तर तुम्ही द्वेषानं पहा, कुणाला तरी शिव्या द्या. या सगळ्या महार बांधवांनी आता भांडकुरा बुद्ध आणलंय. हे सगळे महार बांधव यांना बुद्ध म्हणता येईल का बांधवांनो? की हे घाणघाण शिव्या देत आहेत, एखाद्याच्या अधिकारावर पाय देत आहेत, एखाद्याच्या आयुष्य उद्ध्वस्त करणारे हे महार बांधव हे बुद्धांचे अनुयायी होऊ शकत नाही. बुद्ध वेगळे आणि आजचे हे महार वेगळे आहेत. आणि हे जेव्हा आम्ही ठामपणे मांडतो, हे बोलण्याचा अधिकार मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलाय मला हा अधिकार, आणि त्याला अनुसरून मी बोलतोय. आणि हे माझं अधिकार कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. आणि जोपर्यंत वर्गीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. ही ठाम निश्चय आपण सगळ्यांनी केला पाहिजे. शेवटचं सांगतो बांधवांनो की मी या वर्गीकरणाच्या लढाईमध्ये माझा जीव जरी गेला तरी आम्ही मागे हटणार नाही. हे मांगाचं खरं दुखणं आहे, हे वंचिताचं खरं दुखणं आहे, हे वलार समाजाचं, वाल्मिकी समाजाचं, ढोल समाजाचं खरं दुखणं आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आत्ताच काही मान्यवरांनी भाषण केलं आणि भाषणामध्ये त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केला. मी अनुसूचित जातीच्या 59 जातींची यादी वाचली. अंकुश भाऊ, मी अनुसूचित जातीच्या 59 जातींची यादी वाचली. त्याच्यामध्ये माला, मेहतर अशी सगळी नावं वाचली. त्या नावामधली ती माणसं मला कधीही कुठं भेटली नाहीत. त्यांची घरं कशी आहेत, त्यांची दारं कशी आहेत, त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांचं वागणं कसं आहे, त्यांचं बोलणं काय आहे, त्यांच्या अंगावर कोणती कापडे असतात, हे कधीही आम्हाला दिसलं नाही. ते नेमके स्थिर आहेत का अस्थिर आहेत हे सुद्धा आम्हाला माहित नाही. त्या लोकांचं आरक्षण कोण खातंय याचा शोध शासनाने घेतला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. सुप्रीम कोर्टाने या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय की या उपेक्षितांमध्ये संशोधन झालं पाहिजे आणि अप्रगत जातींना न्याय मिळाला पाहिजे. पण आमचा भाऊ, ज्याला आम्ही भाऊ मानलं, म्हणजे बघा की एका छताखाली राहणारे आम्ही माणसं आहेत. एका छताखाली राहणारी माणसं आहेत. एक भाऊ प्रगत आहे आणि एक भाऊ दुःखात आहे. एका भावाकडे चांगली कापड आहेत, एका भावाकडं पायात चांगली चप्पल आहे, त्याला राहायला घर चांगलं आहे. पण एका भावाकडं पायात तुटलेली चप्पल आहे, त्याला राहायला घर नाही, त्याच्या पालापाचोळ्याचं घर आहे, कुडाचं घर आहे, फुटलेल्या कौलांचं घर आहे. आणि मग त्या दुःखी असलेल्या भावाला प्रश्न पडलाय की एका छताखाली राहून हा माझा भाऊ प्रगत झालाय आणि मी असा काय. आणि म्हणून त्यानं जेव्हा शोध घेतला, त्यानं अभ्यास केला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आरक्षणाचा लाभ हा फक्त एकाच भावाला मिळालाय. आणि म्हणून त्यानं प्रश्न केलाय की अरे ये माझ्या भावा, आमच्याकडे पण जरा बघ, आमच्याकडे पण लक्ष दे. पण हा भाऊ लक्ष देत नाही. तो म्हणतोय की अरे तू शिकला नाहीस, तू अज्ञानी आणि अडाणी, दारुड आहे तू. असा हा मोठा भाऊ आम्हाला हिणवतोय. आणि तू त्या हिंदू धर्मामध्ये अडकलायस, त्यामुळे जास्त शहाणपणा करू नको, बाबासाहेबांच्या विरोधात उभा राहू नको, अशा पद्धतीने आपल्याला धमकावतोय. मग छोटा भाऊ म्हणतोय की आम्ही हिंदू धर्मामध्ये अडकलोय. तू कोणत्या धर्मामध्ये? तो म्हणतोय मी बौद्ध धर्मामध्ये, आणि आमची प्रगती धर्मानं झालेली. मग छोटा भाऊ म्हणतोय, दुःखी भाऊ, की मग तुझा जर प्रगती धर्मानं झाली तर मग सोड आरक्षण. आरक्षण आम्ही सोडणार नाही, आरक्षण आमचा हक्क आहे. अशा पद्धतीचा हा भाऊ, दुटप्पी भाऊ, आता तुम्ही सगळ्यांनी ओळखला पाहिजे. सामाजिक ऐक्य तेलंगणामध्ये का फुटलं नाही, कर्नाटकमध्ये का फुटलं नाही, आंध्रामध्ये का फुटलं नाही, महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्याला कशी काय फूट पडू शकते. ओबीसी मध्ये माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी ओबीसी मधून व्हीजेएनटी बाजूला केलं, 27% त्यांचं आरक्षण वेगळं केलं. ओबीसी मध्ये फूट पडली का हो? मग अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये कशी फूट पडल? हा प्रश्न आहे बांधवांनो. पण आपल्याला प्रगतशील बघायचं नाही, आपली स्वतंत्र ओळख निर्माण होऊ द्यायची नाही, ही भावना त्यांची आहे. आणि म्हणून या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे. ही मागणी घेऊन आपण सगळ्यांनी जोरात घोषणा द्यायची.